नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे हेल्थ इज अ वेल्थ आणि म्हणून मी ठरवलंय की आता काय वाटेल झालं तरी सगळ्यात जास्त प्रायोरिटी आपल्या हेल्थला द्यायची आणि म्हणून मी आता म्हणजे आमचं 7:30 वाजता ते पुणे बुक फेस्टिवलला व्हिजिट करायला जायला अनिल दादांचा आणि माझा प्लॅन होता. पण म्हटलं 4-5 थोडं असं नका आपण थोडं एक्सरसाइज करून येऊया आणि म्हणून मग आता मी पळायला गेलतो आणि आता आलो एवढा फास्ट आंघोळ केली गार पाण्यानं आणि आता आम्ही चाललेलो आहे. नाना ऑलरेडी येऊन थांबलेले अनिल दादा. आता आम्ही चाललेलो आहे पुणे बुक फेस्टिवलला व्हिजिट करायला. दादा ही गाडी राहू दे इथं माझी घेतो. अहो इथं निम्मा आलेस का नाही तिथंच राहते तिथंच असते. मग आपण नॉर्मली हां पुढून हॉटेलला वगैरे गेलो तर त्यांचा रिव्ह्यू करायचा. त्यानंतर ना एखाद्या नवीन प्लेसला गेलो गडावर वगैरे गेलो तर तिथला ब्लॉग करायचा आणि नॉर्मल आपल्या एज्युकेशनल विषयावर ब्लॉग करायचा. हां आणि अशा इव्हेंटला वगैरे गेलो. आता काल त्या मोड इंडिगोला गेलतो, आता इथं पुणे बुक फेस्टिवलला आलोय. तर असं ह्याचं टाकायचं असं नॉर्मल म्हणजे न्यूट्रल पॉलिटिकल काही जास्त हे न करता असं एकंदरीत चालू आहे आपलं. तिथं मला प्राऊड वाटायला की मी आयुष्यात कुठली तरी गोष्ट कन्सिस्टंटली करायला लागलोय. म्हणजे भरपूर आता जवळजवळ 5-6 दिवस झालं कन्सिस्टन्सी संपायला नाही. हां अमयाच्या पार्किंगला गाडी लावली आणि तिथं आतनं त्या गोखले इन्स्टिट्यूटच्या बसनं IMDRच्या गेटनं एंट्री मारली FC मध्ये. हे बघा ही अशी कमान लावलेली आणि इथनं सगळं सजवायला वगैरे चालू केलं. तर हे IMDRचं गेट आहे. इथनं चालत चालत आम्हाला आत जायचं होतं. म्हणजे जवळजवळ ते मेन बिल्डिंगच्या तिकडंच केलं तर ग्राउंडच्या इथं त्यांनी सगळं मेन हे होता वाटत. हे मोदी साहेबांनी मोटिवेशन दिलं आम्हाला पुस्तक वाचण्यासाठी, त्याबद्दल त्यांना थँक्यू केलं. नमस्कार मित्रांनो, आमचे मार्गदर्शक प्रतीक भाऊंची या ठिकाणी भेट झालेली आहे. प्रतीक दादा आमच्या ILSचे सिनियर आहेत आणि आता ते प्रॅक्टिस करतात महसूलमध्ये. हां हे बघू शकता लायटिंग बिटिंग लावलेलं मस्त वातावरण केलं. तर एकंदरीत गर्दी भरपूर होती. पुणेकरांनी अनपेक्षित असा प्रतिसाद दिलेला बुक फेस्टिवलला. मागच्या वर्षीपेक्षा भरपूर गर्दी होती. आता जवळजवळ थंडीत नसल्या एवढं रसिक सगळे आल्यात पुण्यातलं म्हटलं एक नंबर काम आहे. हे जर करणार असेल नाही थांबा 2 मिनटं, मला फक्त थोडा कंटेंट घेऊ द्या आणि मग एन्जॉय करू आपण. दादांना माझं व्लॉगिंग करिअर आणि त्यातलंच पोटेन्शियल एवढं समजावून सांगून पण दादांनी माझ्या व्लॉगिंग करिअरला एवढं कॅज्युअली घेतलं आणि दादांनी मला ते व्हिडिओ आणि ब्लॉगिंग बंद करून पुस्तक महोत्सव एन्जॉय करायचा सल्ला दिला. पण तरी पण मी चालूच ठेवलं ब्लॉगिंग करिअर. मतावर तिथं आमचं मार्गदर्शक पुणे पुस्तक महोत्सवाचं मुख्य संयोजक राजेशदादा पांडेंची एंट्री झाली. दादांना भेटताना मात्र फोन आत ठेवला मी आणि मॅच्युरिटी थोडी प्रिटेंड केली, कारण की उगाच दादांना वाटणं काय छप्रचाळी काय लागलाय. 2034चं तिकीट धोक्यात यायचं माझं. दादांसोबत फोटो काढला, थोडा संवाद साधला आणि मग आत आला. सगळे स्टॉल लावलेले कुठले वेगवेगळ्या प्रकाशनचे भरपूर स्टॉल होते. जवळजवळ 1000-1500 स्टॉल होते आणि भरपूर पुस्तकं होती. लोक खरेदी करायला लागलेली. आम्ही असं वरच्यावर बघत चाललेलो आत. भरपूर. कुठलं पुस्तक आहे दादा? मार्ग यशाचा मार्ग सुखाचा. अच्छा. सुधाकर गोडेकर आणि संजय साळुंखे यांनी लिहिलेलं पुस्तक. ईशान तू कुठलं घेतलंस का नाहीस पुस्तक? घेतो ना नाना बरोबर. म्हणजे आत्ता झालंयस का तू बघायला? आचार्य श्याम बुरके यांनी त्याला हे दिलेले लेखक व बघता नाही का फोटो काढ चालतंय. हां रेकॉर्ड करते. नाही ते नाही आता नाही त्या कसा काढू? हा समोरच काढा तुम्ही मार्गदर्शन. एकच पुस्तक का बघायला आले असं व्हाय नको. बाकीचे पुस्तक आहे व्यवस्थित काढतो फोटो. आणि घ्या पुस्तक, नुसतं बघू नका. दादांच्या मार्गदर्शनानुसार नाटकी हावभाव तोंडावर आणून असली जरा फेक कॅन्डिड फोटो काढले इंस्टाग्रामवर पोस्ट करायला आणि मग पुढं मार्गक्रमण केलं. हा खरा क्रिटिसिझम इथं आहे. आणि शूद्रपूर्वी कोण होते? हेमंत कडकडेंचं नाही का पुस्तक? नाही असणार आहे बीडची लोकशाही.
हे या स्टॉलवर बघा काय ते स्पायसी केकवाले मनोज भाऊ भेटले आम्हाला इथं बसलेले ते. इथं स्टेजवर कल्चरल कार्यक्रम चाललेला, खूप चांगला नाटकाचा कार्यक्रम होता. और है ना हाँ, और दीदी ने सोशल स्टूडेंट ऑर्गेनाइजेशंस पर पीएचडी की है, इसलिए दीदी बहुत सालों से अनिल दादा को पहचानती है. अनिल दादा की उन्होंने 2020 में इंटरव्यू भी लिया था. तो आज बहुत सालों बाद दीदी हमें यहाँ पर मिली और वो बुक फेस्टिवल विजिट करने के लिए आई थी यहाँ पे. आपको कैसा लगा दीदी आप बुक फेस्टिवल विजिट करके? मैं बहुत इम्प्रेस हुई इन फेस्टिवल से. और आपने कौन से पुस्तक लिए है क्या? मैंने 3 पुस्तक लिए हैं. 2 लिए पुला देशपांडे के. अच्छा, आपने पुला देशपांडे के पुस्तक, आपको किसी ने सजेस्ट किया था क्या, मतलब पुला देशपांडे? मैंने खुद देखा. अच्छा, अच्छा. मैं थोड़ा रिसर्च करी थी क्योंकि मुझे मराठी सीखनी है. अच्छा. मुझे सिर्फ हिंदी आती है, तो मैं मराठी बहुत सालों से सीखने की कोशिश कर रही हूँ. तो अब मैं देशपांडे की किताबों को पढ़. और दीदी आपका ओवरऑल एक्सपीरियंस कैसा था स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन पर रिसर्च करते वक्त? नहीं वो भी इम्पोर्टेंट है. हाँ. बहुत अच्छा. मैंने बहुत कुछ सीखा. बहुत सारे असम्पशन. ह्या ताई न्यूयॉर्कच्या येतात. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये हार्वर्ड विद्यापीठातनं PhD केली आहे, त्यामुळे त्या ओळखीच्या येतात. त्यांचा PhDचा विषय होता स्टुडंट ऑर्गनायझेशन, स्टुडंट ॲक्टिव्हिजम. हे बाहेर पण सजावट केली आहे मेन बिल्डिंगच्या इथं. बाहेर येऊन थांबलो आम्ही, जरा गप्पा मारत बसलो. हे इकडं बुक्सचं काय काय डिझाईन केले मेन बिल्डिंगच्या समोर केलं. आणि हे जनजातीय गौरव वर्षाच्या निमित्तानं सगळ्या आदिवासी समाजाबद्दलच्या सगळ्या डॉक्युमेंटरीज आणि फोटोज वगैरे लावलेले तिथं. असा एकदम सुंदर अनुभव आला आम्हाला बुक फेस्टिवलला व्हिजिट करून आणि चांगलं वाटलं एकंदरीत.